तो भगवान परमात्मा इतका जाणत आहे, आपल्या प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामधलं न सांगता जाणून घेतो. विठ्ठला विठ्ठला श्रीराम श्रीराम श्रीराम. वाढवा थोडासा आवाज. श्रीराम. आपल्या प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामधलं न सांगता जाणून घेणारा तो भगवान परमात्मा. बघा, भक्त कोणाला म्हणायचं आणि भगवंत कोणाला म्हणायचं. आपण त्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो की नाही? भक्ती करतो. भक्ती करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये असा एक इच्छा भाव असतो की या भावनेने जर मी त्या देवाला आपलंसं केलं, या भावनेने जर मी त्या देवाकडे गेलो, तर तो भगवान परमात्मा माझं मागणं, माझी इच्छा निश्चित पूर्ण करेल. बरोबर का नाही? आपण निस्वार्थ कधी कोणत्या मंदिरात जात नाही. देव भलेही जाणता असला तरी आपल्याला एखादं मंदिर दिसलं, आपण त्या मंदिरामध्ये गेलो, असा एकही दिवस नाही की देवाचं दर्शन आपण घेतलं आणि त्याच्याकडे काहीच मागितलं नाही. कोणता व्यक्ती, कोणता ना कोणती एक स्त्री असेल, प्रत्येक देवाच्या मंदिरामध्ये जातो आणि देवाला काही ना काहीतरी घाराणं सांगत असतो, देवाला काही ना काहीतरी मागत असतो. पण बघा, संत मायबाप सांगतात त्या भगवंताकडे निश्चित मागा, कारण की तो देव देण्यासाठीच बसलेला आहे. तोची एक दान शूरदाता, विटेवरी ज्याची पाऊले समान. तो भगवान परमात्मा द्यायलाच बसलेला आहे. पण आपला भाव असा असला पाहिजे, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. त्याच्या चित्तामध्ये तिळा इतका स्वार्थ नाहीये. अशा भक्ताने जर भगवंताला आपलंसं केलं तर निश्चित भगवान परमात्मा मागल ते देत असतो. पण न सांगून जाणून घेणारा तो भगवान परमात्मा असा आहे. एखादा भक्त त्याच्याकडे गेला, आता त्याच्याकडे गेल्याबरोबर त्या भक्ताने काहीही देवाकडे मागितलं नाही, पण मंदिरामधून बाहेर आल्यानंतर 4-5 दिवसांनी त्याची ती सगळी कामं पूर्ण झाली. मग आपल्या मनामध्ये, आपल्या मुखामध्ये एक वाक्य येतं की माझ्या देवाने माझं न सांगता ऐकलं. पण न सांगता ऐकणार तो भगवान परमात्मा नाही, तर त्याची पृथ्वी तलावरती सत्ता इतकी आहे, इतकी सत्ता आहे, झाडाचं पान देखील त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत. तुझी या सत्तेने वेदासे बोला, आवडलं तर टाळ्या वाजवल्या तरी हरकत नाही, बरं का? एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा, याच ठिकाणी गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, कीर्तनकार देखील आहेत. ज्या वेळेस गायकाच्या मुखामधून सरस्वतीचं आगमन होईल, मृदंगामधून नाद ब्रह्म बाहेर येतील, त्या वेळेस त्या सरस्वतीचं स्वागत हे टाळ्यांच्या गजरात झालं पाहिजे. जेवायचंय ना अजून तुम्हाला? थोडस जेवणाआधी वर्मअप आपण करतो ना, तसा करून घ्या. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. तुझी या सत्तेने